विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। अमरावतीमध्ये विभागीय आयुक्तालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या। पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वारावरून ग्रामस्थ आक्रमक। प्रवेशद्वाराचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी। विभागीय आयुक्तांनी 3 दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती। केंद्राच्या पर्यटन विभागामधील योजनेमध्ये गुंतवणुकीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक। 6 जणांची 47 लाख रुपयांची फसवणूक। अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरामधल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग। आग आटोक्यात, गोदाम पूर्णपणे जळून खाक। गोंदियात लाखो रुपये खर्चूनही क्रीडा संकुलातील साहित्य धुळखात। क्रीडा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, चुकीच्या नियोजनांमुळे खेळाडूंना नाहक त्रास। विदर्भातील वाघिणींची डरकाळी आता सह्याद्रीच्या जंगलामध्ये घुमणार। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये लवकरच 2 वाघिणींची रवानगी होणार। नांदेड जिल्ह्यामध्ये गव्हाच्या एकरी उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ। 39,000 हेक्टरवर गव्हाची सर्वाधिक लागवड। मात्र भाव स्थिर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। बुलडाण्यामध्ये गारपिटीनं नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना अद्याप मदत नाही। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। वाशिममध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी वाढ। रिसोड बाजार समितीमध्ये हळदीला 17,000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर।